Hi, welcome to my channel Innocent Shivam. Today we are going to start from the chapter Introduction to SEO, Search Engine Optimization. Okay. Search Engine Optimization ही chapter आता start करायचं. First काय introduction बघू. Introduction काय SEO stands for Search Engine Optimization. SEO is a technique म्हणजे काय SEO चा full form लक्षात ठेवा. ठीक आहे काय Search Engine Optimization. SEO is a technique used for designing and development of website to rank high in search engine results. म्हणजे काय SEO चा वापर कशासाठी केला जातो की वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी कशासाठी वेबसाईट बनवण्यासाठी त्याच्याने वेबसाईट बनवली तर ती सर्च इंजिनवर एकदम चांगला रिझल्ट दाखवते आपल्याला त्याच्यावर सर्च इंजिन म्हणजे आपले गुगल झाले ChatGPT झालं परप्लेक्सिटी झालं ठीक आहे त्यांच्यावर रिझल्ट एकदम चांगले दाखवते. इट इज अ सबसेट ऑफ सर्च इंजिन मार्केटिंग. हा काय एक सबसेट आहे ठीक आहे कशाचा सर्च इंजिन मार्केटिंगचा म्हणजे गुगल म्हणा, फेसबुक म्हणा, त्याच्यानंतर जे मोठे-मोठे ॲप्स आहे असे ठीक आहे, ज्याच्यावर सर्च इंजिन एकदम स्ट्राँग असतं. तिथं SEOचा वापर केला जातो. थस SEO इज अ युजफुल इन्क्रीजिंग द नंबर ऑफ व्हिजिटर्स टू वेबसाईट. ठीक आहे. किती जण त्या वेबसाईटवर जाणार आहे बघायला ओके. त्यासाठी हा नंबर खूप महत्त्वाचा असतो व्हिजिटर्सचा ठीक आहे. देअर आर मेनी स्ट्रॅटेजीज अँड टेक्निक अडॉप्टेड टू ऑप्टिमाइज द वेब पेज. दिस चॅप्टर इंट्रोड्युसेस अ फ्यू वेज ॲट बिगिनिंग लेव्हल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काही आपले असे वेज सांगितले की त्याच्यामुळे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कशा प्रकारे मोठं होऊ शकतं ठीक आहे. डू यू नो म्हणजे बुक आहे सर्च इंजिन इज अन ऑनलाईन प्रोग्राम ऑर सॉफ्टवेअर दॅट हेल्प युजर टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन ऑन वर्ल्ड वाईड वेब. एक्झाम्पल सर्च इंजिन इन्क्लूड गुगल याहो बिंग. आता हे काय हे सर्च इंजिन गुगल याहो बिंग ठीक आहे जे आपले सांगितले. आता नेक्स्ट टॉपिक बघू नेक्स्ट पॉईंट बघू टाइप्स ऑफ SEO. देर आर टू टाइप्स ऑफ ऑप्टिमायझेशन म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनची किती टाईप आहे दोन टाईप आहे. पहिला टाईप काय आपला पहिला टाईप आहे ऑन पेज SEO. It includes provision of good content, good keywords, selection, putting keywords or correct places, giving appropriate title to every page. याचा अर्थ काय बघून घ्या. ऑन पेज SEOचा अर्थ काय याच्यामध्ये काय काय होतं प्रोव्हिजन ऑफ गुड कंटेंट म्हणजे जो तुम्ही कंटेंट बघताय तो एकदम चांगला असला पाहिजे ठीक आहे. कंटेंट जो बघताय तो गुड म्हणजे एकदम चांगला असला पाहिजे. गुड कीवर्ड्स त्या कंटेंटमध्ये जे शब्द वापरले ते एकदम चांगले असले पाहिजे. सिलेक्शन कीवर्ड सिलेक्शन म्हणजे कीवर्ड्स म्हणजे जे शब्द वापरले त्यांचं सिलेक्शन एकदम चांगलं झालं पाहिजे. पुटिंग कीवर्ड्स ऑन करेक्ट प्लेसेस आणि ते शब्द बरोबर ठिकाणी ठेवले गेले पाहिजे. गिव्हिंग अप्रोप्रिएट टायटल टू एव्हरी पेज. ठीक आहे. प्रत्येक पेजला बरोबर नंबर दिला गेला पाहिजे. नेक्स्ट काय ऑफ पेज SEO. पहिलं काय ऑन पेज आता काय ऑफ पेज. इट इन्क्लुड्स लिंक बिल्डिंग इन्क्रीजिंग लिंक पॉप्युलॅरिटी बाय सबमिटिंग ओपन डायरेक्टरीज सर्च इंजिन लिंक एक्सचेंज. त्याच्यामध्ये जे आपण URL लिंक बघतो ना कुठल्याही गोष्टी आपण लिंकला जाऊन टच करतो म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप लिंक असं वगैरे टेलिग्राम लिंक असेल ठीक आहे तिथे ठीक आहे तिथे असते इन्क्रीजिंग लिंक पॉप्युलॅरिटी. तिथून मग आपण ज्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जॉईन करतो तिथून या ग्रुपची पॉप्युलॅरिटी वाढते ठीक आहे. सबमिटिंग ओपन डिरेक्टरीज म्हणजेच ते ग्रुप वगैरे असतात ते ठीक आहे आणि ते काय लिंक एक्सचेंज वगैरे. आज नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट काय आपले चार्ट आहे बघा SEOचा ऑन पेज आणि ऑफ पेज ठीक आहे. आता तुमचा हा बघू एकदा हो एकदा काय ऑन पेज SEO is concerned with information that is displayed to the end user such as text images. आता ऑन पेज मध्ये मेनली कशाचा वापर केला जातो युजर हा मेनली वापर करतो सच एज टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट मेसेज वगैरे आणि इमेज म्हणजे फोटोज वगैरे ठीक आहे. आणि काय आणि खाली एक शब्द वेबसाईटसाठी ठीक आहे. नेक्स्ट काय ऑफ पेज SEO. इट इज कन्सर्न विथ वेबसाईट रिलेशनशिप म्हणजे हा वेबसाईट टू वेबसाईट आहे हा वेबसाईट टू युजर आहे ठीक आहे. ऑन पेज हा वेबसाईट टू युजर आहे ऑफ पेज हा वेबसाईट टू वेबसाईट आहे. टू अदर वेबसाईट रेफर टू यू डू यू रेफर टू अदर्स ठीक आहे. म्हणजे आपण एखादी वेबसाईट आपल्याला आवडली तर आपण ही वेबसाईट दुसऱ्यांना पण सांगतो ठीक आहे की तुम्ही वेबसाईट वापरा याच्याने कंटेंट चांगला असेल ठीक आहे. अजून काय राहतं टेक्स्ट इमेजेस वेबसाईट नेव्हिगेशन आणि ते हाऊ गुड्स इन युअर नेटवर्क ठीक आहे. या गोष्टी टाइप्स ऑफ SEO मध्ये आहे. आता त्याच्यामध्ये काय नेक्स्ट टेक्निक्स ऑफ SEO. दीज आर क्लासिफाईड इन टू ब्रॉड कॅटेगरीज. पहिलं काय व्हाईट हॅट SEO टेक्निक्स दॅट सर्च इंजिन रिकमेंड्स ॲज अ पार्ट ऑफ गुड डिझाईन. असे कंटेंट की ज्या कंटेंट म्हणजे डिझाईन एकदम चांगला असतो गुड असतो ठीक आहे त्याच्यामध्ये काय असं व्हाईट हॅट
व्हाईट हॅट SEO असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये कंटेंट हा एकदम डिझाईन एकदम चांगला केलेला असतं. हे पण बघून घेता आहे ब्लॅक हॅट SEO. वेट, read the following strategies and difference in short about black hat and white hat techniques. इथे काय व्हाईट हॅट, इथे काय ब्लॅक हॅट, दोघांच्या स्ट्रॅटेजी आणि टेक्निक्स बघू आपण काय आता. व्हाईट हॅट म्हणजे काय, व्हाईट हॅट स्ट्रॅटेजीज रिलेव्हंट कॉन्टेंटचा आता असा असतो की जो तुम्ही सर्च करताय फक्त तोच. ठीक आहे, रिलेव्हंट म्हणजे त्याच्याशी ओळखी पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा सर्च करता टॅन टेबल रिलेटेड व्हिडिओ, तर टॅन टेबल रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला येतील. नेक्स्ट काय, वेल लेबल इमेजेस, असे इमेजेस की ज्यांची नाव वगैरे दिले डायग्रामला. ठीक आहे, रिलेव्हंट लिंक्स अँड रेफरन्सेस, तेच पहिले जे बोलतो तुम्ही. कंप्लीट सेंटेन्स विथ गुड स्पेलिंग अँड ग्रामर. ओके, स्टँडर्ड कंपायलिंग HTML, स्टँडर्ड कॉम्प्लिमेंट HTML. ठीक आहे, कंपायलेंट सॉरी, युनिक अँड रिलेव्हंट पेजेस टायटल्स. नेक्स्ट काय, ब्लॅक हॅट, डुप्लिकेट कंटेंट, म्हणजे आपण एखादं कॉपी पेस्ट करून वगैरे टाकतो. ठीक आहे, इनयुजिबल टेक्स्ट अँड सपोर्ट कीबोर्ड, टेक्स्ट आपण इनविजिबल असतो. ठीक आहे, ब्लॉकिंग ऑर रिडायरेक्टिंग द युजर टू अदर साइट ऑर पेज, म्हणजे आपण एखाद्या ईमेल कोण करतो, हॅकर्स करता, हॅकर्स रिडायरेक्ट करता आपल्या एखाद्या वेगळ्या वेबसाईटवर. ठीक आहे, चुकीच्या वेबसाईटवर. लिंक्स फ्रॉम द साईट विथ नॉन रिलेव्हंट कंटेंट, की जो कंटेंट आपल्या काही कामाचा नाही त्याचे रेटेड हे असतात. ठीक आहे, नॉन रिलेव्हंट म्हणजे आपल्या कामाचं नाही किंवा जेव्हा आपल्या संबंधच नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू. ऑप्टिमायझिंग वेबसाईट हा टॉपिक काय, ऑप्टिमायझिंग वेबसाईट हा टॉपिक येतावर. ठीक आहे, there are various sections of a website which can be optimized for a better SEO. Some of the ways to optimize the web page for SEO, page structure optimization. HTML program should start with doc type HTML. इथं आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे डॉक टाईप HTML खूप वेळ झाला आतापर्यंत. ठीक आहे, हा कोड लिहिणं पण सोपं एकदम. डॉक टाईप HTML, इट इज अ सिंग्युलर टॅग, example image, it is should be enclosed like this. Order of tag should be proper. Most of the time, recently opened tag will be the close first. ठीक आहे, हे सीओचं पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, हे बेसिक गोष्टी आधी आधी पण झाल्या आपल्या. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट काय, ब्लॅक हॅट SEO. ठीक आहे, इथे बघितलं आपण आता दिलेच खालचं सगळं. ठीक आहे, इट इज रिकमेंडेड टू यूज, इट इज रिकमेंडेड टू यूज म्हणजे आपल्याला सांगितलं ते यूज करायला. ठीक आहे, काय टायटल येतात. टायटल इज द फर्स्ट थिंग दॅट युजर नोटिस इन सर्च रिझल्ट. म्हणजे काय, अरे अरे एखाद्या युट्यूबला आपण एखादी गोष्ट सर्च करतो. ठीक आहे, टाइम टेबल म्हणा, त्याच्यानंतर क्लास 12th बोर्ड्स इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणा, तर आपलं जे टायटल आहे की आपण जे टाकतो ते टायटल खूप महत्वाचं असतं, कारण ते टाकलेलं आपल्याला कळतं. ठीक आहे, ठीक आहे, ते टायटल टाकलेलं आपल्याला कळतं, बरोबर. आता काय, जे टायटल आपण मेल ते टाकतो ते टायटल आपल्याला कळतं. टायटल इज द फर्स्ट थिंग दॅट युजर नोटिसेस टू इन सर्च इंजिन रिझल्ट लिस्ट वाय युजिंग गुगल फॉर सर्चिंग. कंटेंट शुड बी अप टू 60 कॅरेक्टर्स स्पेसेस. ठीक आहे, आपण 60 कॅरेक्टर्स पर्यंत तो कंटेंट असं शोधू शकतो वगैरे. ठीक आहे, पुढे काय, मेटा डिस्क्रिप्शन टॅग. While creating a web page, meta description should be used to boost your on-page SEO. Meta description should be at least 70 and 60, 70 and 160 characters. ठीक आहे, आता हे मेटा डिस्क्रिप्शन टॅग आहे. हा, ठीक आहे, 70 to 160 कॅरेक्टर्स मध्ये असलं पाहिजे मेटा डिस्क्रिप्शन टॅग. ठीक आहे, पुढे काय, हेडिंग टॅग्स. The page should include proper headings tag from H1 to H6 wherever required. H1 पासून H6 पर्यंत हेडिंग्स एकदम बरोबर पाहिजे. Image tags with ALT attribute. The ALT attribute gives information about the image, so even if the image does not download, it can make the viewer understand the image related information. म्हणजे इमेज बघितल्यावर आपल्याला ती तिच्या इमेज मध्ये नेमकी काय आली ती पूर्ण इन्फॉर्मेशन कळली पाहिजे. ही इमेज टॅग विथ ALT attributes एक्झाम्पल. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल एक टिपर एक कोडलं आहे. टॉप टाईप HTML हेड टायटल बॉडी आपण आधी पण बघितलं. पेज स्ट्रक्चर विथ अप्रोप्रिएट ऑर्डर ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग टॅग्स. हेड बॉडी. ठीक आहे, लेट अस अंडरस्टँड SEO. वेब पेज ऑप्टिमायझेशन हेल्प्स फॉर हायर रँकिंग इन सर्च इंजिन. देर आर नंबर ऑफ वेज ऑप्टिमाइज पेजेस. पेजेस तर ऑप्टिमाइज करायचे मॅक्सिमम वेळेस आहे. ठीक आहे, मॅक्सिमम पेजेस आहे बी, बॉडी आणि HTML. In order the above example, ordering of PBI, the innermost tags ends first. ठीक आहे, हे कोड लिहिताना अशीच लिहावं लागतं. ठीक आहे,
The order basic tags also follow proper ordering as per the HTML structure. Example 2, doc type HTML, head, title, meta tag, image tag. आता जे बघितलं आपण मेटा टॅग इमेज टॅग आता आपण बघितलं, ठीक आहे. मेटा नेम डिस्क्रिप्शन कंटेंट, मेटा नेम कीवर्ड्स कंटेंट, मेटा नेम इमेज कंटेंट, ठीक आहे. लेट्स अंडरस्टँड मेटा अँड इमेज ऑप्टिमायझेशन. पुढे काय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी HTML. थोडा आवाज थोडा इग्नोर करा, ठीक आहे. इन अबाव एक्झाम्पल थोडा आवाज इग्नोर करा, ठीक आहे. In the above example, meta tag is used with important and valid keywords related to that image, like the image source as Statue of Liberty and view optimization image. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय दिलंय की एक्झाम्पल आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं वगैरे, ठीक आहे. व्ह्यू ऑप्टिमायझेशन ऑफ इमेज, की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अशी इमेज आहे किंवा अशी स्टॅच्यू, ठीक आहे, आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये मी काय दिलंय असं, ठीक आहे, कळलं. आता पुढे काय, SEO कीवर्ड्स. आता काय बघायचे आपल्याला, SEO चे काय बघायचे, कीवर्ड्स बघायचे. कीवर्ड्स म्हणजे मेन शब्द, त्याच्यामध्ये आता मेन शब्द कोणकोणते, ठीक आहे, ठीक आहे. SEO keywords are important words or phrases related to develop website content. जो वेबसाईट आपण कंटेंट बनवणार आहे त्यासाठी SEO चे कीवर्ड्स एकदम महत्वाचे असतात, ठीक आहे. SEO चे कीवर्ड्स वेबसाईट कंटेंटवर एकदम महत्वाचे असतात. अ लिस्ट ऑफ कीवर्ड्स नीड टू बी केअरफुल चूज टू ऑप्टिमाइज द सर्च, ठीक आहे. हे शब्द खूप महत्वपणे आपल्याला निवडावं लागतात, ठीक आहे, म्हणजे खूप लक्षपूर्वक हे शब्द आपल्याला निवडावं लागतात, ठीक आहे. कीवर्ड्स रिसर्च अनालिसिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च इंजिन. काय इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ॲज वेल एज सर्च इंजिन मार्केटिंग. याला काय म्हणतात शब्द, काय, सर्च इंजिन मार्केटिंग पण हा शब्द आहे, ठीक आहे. जे जे शब्द आपण ते वापरल्यास थोडक्यात, ठीक आहे. तर एक्झाम्पल एक सांगतो मी, की जे तुम्ही गुगलवर गोष्ट सर्च करणार, ठीक आहे, त्यासाठी एक फिक्स कीवर्ड असतो. म्हणजे त्यांना माहिती असं, AI ला, मशीन लर्निंगला माहिती असतं किंवा डिव्हाइसेसला तुम्ही काय सर्च करणार आहे. तुम्ही टाकलं क्लास 12 बोर्ड IMP क्वेश्चन, आता IMPचा अर्थ त्यांना माहिती आहे इम्पॉर्टंट असा, ठीक आहे. याचं एक्झाम्पल या. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट काय, फॉर सर्च इंजिन मार्केटिंग वन कॅन पे फॉर सर्चिंग कीवर्ड्स. There are various online keywords planner tools such as Google AdWords, Keyword Planner to shortlist keywords, ठीक आहे. असे खूपशे गुगलने हे तयार केले असतात, ॲडवर्ड्स तयार केले असतात, त्याच्यामध्ये कीवर्ड्सला शॉर्टलिस्ट केलं जातं. म्हणजे मॅक्सिमम 500 कीवर्ड्स आहेत, तर त्यांना 5 किंवा 50 मध्ये कम्प्लीट केलं जातं, ठीक आहे. दिस इज मोर युजफुल टू कम्पेअर द कॉस्ट ऑफ व्हेरियस कीवर्ड्स इफ द वेबसाईट डिझायनर more useful to compare the cost of various keywords if the website designer opts for paid search marketing, ठीक आहे. जास्त हे जर केलं त्यांनी, ठीक आहे, जे युजर असतात किंवा जे वेबसाईट डिझायनर असतात, जास्त जर पैसे मागत असेल, ठीक आहे, पेड सर्च इंजिन मार्केटिंग, तर जास्त शब्द म्हणजे जास्त शब्दांचे ते पैसे मागतात असं. वेबसाईट डिझायनर हे जास्त शब्द जर असतील त्याच्यामध्ये त्या वेबसाईटमध्ये त्याचे पैसे जास्त मागितले जातात, डिमांड जास्त केली जाते, म्हणून ती शब्द ही कमी केली जातात. पुढे काय, SEO सोशल बुक मार्किंग. सोशल बुक मार्किंग इज अ पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग अ वेबसाईट. एखादी वेबसाईट प्रमोट करायची, ठीक आहे, प्रमोट करायची म्हणजे खूप पुढे पर्यंत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचायची, तर इट इज व्हेरी युजफुल फॉर ऑफ पेज SEO ऑप्टिमायझेशन. तिथे ऑफ पेजचा वापर केला जातो. व्हिडिओमध्ये काय बघू, मॉडर्न ब्राउझर सपोर्ट बुक मार्क फीचर. फॉर एक्झाम्पल, यू कॅन सेव्ह द बुक मार्क इन द ब्राउझर बाय क्लिकिंग द स्टार आयकॉन नेक्स्ट टू URL इन द गुगल लिंक, ठीक आहे. काही कामाचं नाही एवढं. तेच मॉडर्न ब्राउझर मध्ये तुम्ही कशी सपोर्ट करता URL लिंक्सला वगैरे वगैरे विचार सांगितले. Bookmarks are website links that are stored for future references. They are very useful, especially when web page with long URLs are not easy to remember. जे मोठे मोठे URL लिंक्स आहे ते लक्षात ठेवता येत नाही, ठीक आहे. बुक मार्केटिंग सर्व्हिस ऑलवेज टू सेव्ह, म्हणजे मोठ्या मोठ्या सर्व्हिसेसमध्ये सेव्ह करायला सांगू शकतात, ठीक आहे. उदाहरण तुमचा पासवर्ड वगैरे असेल तर तुम्हाला गुगल विचारतं की हा पासवर्ड सेव्ह करावा का नाही, ठीक आहे. एक्सटर्नल लिंक्स आर इम्पॉर्टंट SEO फॅक्टर्स टू रँक अ वेबसाईट हायर इन द सर्च इंजिन. विथ सोशल बुक मार्किंग यू कॅन क्विकली क्रिएट हाय क्वालिटी ब्लँक्स, ठीक आहे, बॅकलिंक्स, ठीक आहे. नेक्स्ट काय, SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. इट डील्स विथ इनहॅन्सिंग द वेबसाईटचं रँकिंग. इनहॅन्स म्हणजे काय, वाढवणे, एखादी गोष्ट वाढवणे, ठीक आहे. वेबसाईट रँकिंग म्हणजे काय, ती वेबसाईट जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचणं, ठीक आहे. प्रमोट सारखाच अर्थ एक प्रकाराचा, ठीक आहे. Interactive communities like Facebook, Twitter, blogs, forums, and so on. When these communities have, ठीक आहे, कळलं का,
It deals with enhancing the website ranking using interactive communities like Facebook, Twitter, blogs, forums. ठीक आहे. या गोष्टी पुढे केल्या जातात. ठीक आहे. बघू आता नेक्स्ट काय. लिंक्स टू क्रिएट वेबसाईट इट बिल्ड्स फॅमिलिरिटी अँड ट्रस्ट अबाउट द वेबसाईट. त्या वेबसाईट बद्दल एकदम पूर्णपणे विश्वास निर्माण केला जातो. ठीक आहे. SEO backlinks. Backlinks are links on the website that when clicked take the user to another site. Backlinks are especially valuable for SEO because they contribute. म्हणजे काय बॅकलिंक्स काय असतात, तुम्ही एखाद्या वेबसाईटवर क्लिक करता. ठीक आहे. पण त्या वेबसाईटवर क्लिक न करता ते दुसरेच आपल्या वेबसाईटवर घेऊन जातात. ठीक आहे. They contribute to overall strength and value of the content. They are also represent a vote of confidence फ्रॉम वन साईड टू अनदर साईड. म्हणजे कसं होतं, तुम्ही एक साईट वापरता आणि त्या दुसऱ्या साईटवर तुम्ही गेले तर ते दुसऱ्या साईडला पण व्हिजिट केलं जातं. असं तुमचा तो वॉच टाइम असतो, म्हणजे किती वेळ तुम्ही वेबसाईट बघितली ते पण ते दिसतं. असं ठीक आहे. बॅकलिंक्स टू युअर वेबसाईट आर सिग्नल टू सर्च इंजिन. ऑदर्स आर इंटरेस्ट टू नो व्हॉट अबाउट कंटेंट फ्रॉम युअर वेबसाईट. म्हणजे तुम्हाला कळतं की त्यांना कळतं जी वेबसाईट बनवणार असता कुठल्या प्रकारचं कंटेंट बघितलं असं. अदर फॅक्टर्स फॉर SEO स्पीड ऑफ द वेबसाईट. While creating a website, attention is given on the design, content, and as many visuals as possible. खूप प्रकारे छान प्रकारे ती कंटेंट केला जातो. म्हणजे डिझायनिंग वगैरे म्हणा, त्या वेबसाईटचं वगैरे म्हणा. ठीक आहे. आता तुमची इमेजची वेबसाईटच बघा ना, त्याच्यावर कितीतरी डिझाईन केलेलं आहे मस्त. ठीक आहे. बघायला पण भारी वाटते वगैरे. ठीक आहे. त्यांचं काम ठीक आहे, चांगलं नाही बट तरी बी मोबाईल फ्रेंडली वेबसाईट्स. मोबाईल फ्रेंडलीनेस हॅज अ बिकम रँकिंग फॅक्टर फॉर गुगल. म्हणजे काय, जी वेबसाईट बनल्यासाठी की ती आपल्या मोबाईलवर अँड्रॉइड क्रोमवर रन होऊ शकते. ठीक आहे. बरोबर. क्रोमवर इझिली रन होऊ शकते. बरोबर. म्हणून ते एकदम कशा आहे, फ्रेंडलीनेस आहे. ठीक आहे. कशा आहे, फ्रेंडलीनेस आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय फॅक्टर्स फॉर गुगल. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू इन्शुअर दॅट क्रिएटेड वेबसाईट इज अ मोबाईल फ्रेंडली फॉर मॅक्सिमम एक्सपोजर अँड इम्प्रूव्ह वेबसाईट रँकिंग. जी वेबसाईट बनवली ती मोबाईल फ्रेंडली असते पाहिजे, मोबाईल चांगली चालली पाहिजे थोडक्यात. ठीक आहे. नेक्स्ट, इन Google Chrome you can check if your site is mobile friendly by right clicking anywhere on the page or clicking inspect. It is an icon at left elements called toggle device to toolbar which changes the pages to mobile mode when click. हे तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे. Creating robots.txt. This tells search engine which pages you want to exclude from indexing. म्हणजे काय, तुम्हाला जे पेजेस बाहेर काढायचे त्या इंडेक्स म्हणून. ठीक आहे. एक्सक्लूड करायचे. एक्सक्लूड म्हणजे काय, बाहेर काढणे. ते तुम्हाला सांगते, ही वेबसाईट सांगते. जे पेजेस तुम्ही ते टाकले ती पेजेस तुम्ही बाहेर कसे काढायचे. फॉर एक्झाम्पल, इफ यू डोंट वॉन्ट सर्टन पेजेस और इमेज बिंग इंडेक्स्ड देन यू कॅन रिस्ट्रिक्ट द पेजेस फ्रॉम बिंग इंडेक्स्ड. ठीक आहे. जे पेजेस तुम्हाला नाही पाहिजे ते तुम्ही काढू शकता तुम्ही. ठीक आहे. पुढे काय, SEO ऑडिट. अँड SEO ऑडिट हेल्प्स टू फाइंड आउट व्हॉट कुड बी डन टू इम्प्रूव्ह रँकिंग ऑन सर्च इंजिन्स. म्हणजे काय, एखादी रँकिंग वाढवण्यासाठी काय केलं जातं. ठीक आहे. एखादी रँकिंग ती वाढवण्यासाठी काय केलं जावं. सो अदर कन्झ्युमर्स कुड फाइंड द वेबसाईट विथ ग्रेटर एज इन अनालिसिस टू वेबसाईट हेल्थ. ठीक आहे. एखादी वेबसाईटला कसं डिझाईन केलं जातं, कसं नाही ते खाली दाखवूया आता बघू आपण. गेट अ फ्री SEO ऑडिट इन 3 months. ठीक आहे. इथे दाखवूया बघा, एक ऑडिट दाखवूया तुम्हाला. ठीक आहे. आता आपण एकदा हे मी बघून घेऊ. एक्झाम्पल जस्ट स्टेमोमीटर, SEO मीटर आर फ्यू फ्री SEO ऑडिट टूल्स आर अवेलेबल ऑन नेट. COP Meter is a free SEO audit tool that will perform a detailed SEO analysis. It provides a clear, actionable recommendation that can be taken to improve your online presence. ठीक आहे. म्हणजे काय करता, एक प्रकार तुमचा फीडबॅक घेता थोडक्यात. ठीक आहे. की ज्याच्यानं तुम्हाला ते कसं वाटलं काय ते चेक करता. अजून दाखवले सर्च इंजिन SEO ऑडिट टूल दाखवले, इथं इथं पण दाखवले. इथं पण दाखवले. ठीक आहे. ओव्हरऑल अनालिसिस युजिंग SEO ऑप्टिमायझर ऑप्टिमर सॉरी यू पेज कुड बी बेटर. ठीक आहे. दाखवते बघा ती सर्व गोष्टी. म्हणजे ऑनलाईन सगळ्या पेजेस त्या गोष्टी दाखवतात. तुम्ही किती स्क्रीन टाइम, तुमचा वॉच टाइम किती वगैरे या गोष्टी डिटेल अनालिसिस पण येते शेवटला. तुम्ही किती गोष्टी किती वापरली वगैरे, फ्रिक्वेन्सी म्हणा हे म्हणा त्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट काय तर ऑडिट रेट्स ऑफ SEO ऑप्टिमायझर विल हॅव फॉलोइंग डिटेल्स. ओव्हरऑल रँकिंग ऑफ द वेबसाईट. ती जी वेबसाईट तिची किती रँकिंग आहे, म्हणजे 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे. रिकमेंडेशन फॉर इम्प्रुव्हमेंट्स, काय काय इम्प्रुव्हमेंट करावं असं. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, काय काय सर्च केलं जावं, किती सर्च किती वेळ बघितले गेलं. ठीक आहे.
ठीक आहे. युजेबिलिटी ऑफ वेबसाईट कशा प्रकारे ती वापरली गेली ते, परफॉर्मन्स ऑफ वेबसाईट, ती परफॉर्मन्स किती चांगली चालते का नाही ती वेबसाईट, सोशल लिंक्स, सिक्युरिटी पॅरामीटर्स, एसएसएल ईमेल, एसटीपी, एस डायरेक्ट ईमेल प्रायव्हसी, ठीक आहे, या गोष्टी. हेडर कंटेंट रिकमेंडेशन, टायटल मेटा डिस्क्रिप्शन, बॉडी कंटेंट, बॉडी म्हणजे तुम्ही काय करले त्या वेबसाईटवर, हेडर टॅग्स, बॉडी कंटेंट रिकमेंडेशन, कीवर्ड, लिंक्स, अमाउंट ऑफ कंटेंट इन द पेजेस, नंबर ऑफ लॅकी लिंक्स, ब्रोकन लिंक्स, फ्रेंडली लिंक्स, ऑन पेज लिंक्स, ठीक आहे, या प्रकारच्या लिंक्स भरपूर, ठीक आहे. टेक्नॉलॉजी लिस्ट विच इज यूज इन द वेबसाईट. आता बघू. डू यू नो crawling is a process by which search engine crawlers, spiders, bots scan a website, collect details about each page, titles, images, keywords, other links pages. म्हणजे काय, क्राउलिंग इज अ प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये सर्च इंजिन असतं एक प्रकारचं, चॅटबॉट वगैरे त्याच्यामध्ये यूज केलं जातं असं. ऑर्गॅनिक सर्च आर लिस्टिंग टू सर्च इंजिन रिझल्ट्स पेज SERP ऑन दॅट अपेअर बिकॉज ऑफ फॅक्टर्स सच एस रिलेव्हन्स इन सर्च टर्म अँड व्हॅलिड सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्ही सर्च करता त्याच गोष्टी तुम्हाला भेटतील फक्त, ठीक आहे, बाकी गोष्टी तुम्हाला भेटणार नाही. SEO stands for Search Engine Optimization. Summary. Apart from the content of the website being king of optimization, there are many other factors to improve market ranking. खूप सारे फॅक्टर अजून आहे की जिथे आपण आपली रँकिंग आपण वाढू शकतो. कीवर्ड्स युजिंग टायटल मेटा हेडिंग्स लेवल की रोल प्ले करतात, म्हणजे खूप महत्वाचा रोल प्ले करतात. यूज ऑफ प्रॉपर ऑर्डर ऑफ टॅक्स स्ट्रक्चर इज इक्वली इम्पॉर्टंट. इमेज with attribute also contribute to optimization. Social media links and backlinks are also major factors to optimize the web page. Apart from this, mobile friendliness also ranks the website higher. ठीक आहे, मोबाईल फ्रेंडलीनेस असेल म्हणजे मोबाईल चांगले वापरता असेल वेबसाईट तर अति उत्तम आहे. ठीक आहे. आता आपलं झाले आयटीचं सेकंड चॅप्टर. ठीक आहे. आता हे चॅप्टर झाल्यानंतर लगेच मी आयटीचं थर्ड चॅप्टर स्टार्ट करणार. ठीक आहे. मॅक्सिमम मुलांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. असं पण चॅनल जॉईन केले आणि मॅक्सिमम मुलांनी सबस्क्राईब करा चॅनल. ठीक आहे.